दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ. आज 26 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असताना पंढरपूरमध्ये भीमा नदी पाणी पातळी वाढलेली आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. दर्शक हो, आज 26 जुलैला सकाळी 6ची अपडेट आपण पाहिली असेल तर दौंडची आवक जी आहे ती दौंडची आवक कमी झाली थोडीफार. काल सायंकाळी 6 वाजता दौंडची आवक जवळपास 74,000 क्युसेक इतकी होती. मात्र आज सकाळी ती थोडीफार कमी होऊन ती 62,788 क्युसेक इतकी झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून उजनी धरणाची काय एकूण पाणी पातळी आहे ती एकूण पाणी पातळी 106.85 टीएम झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा 43.19 टीएम झाला. अर्थातच उजनी धरणाची टक्केवारी जी किती आहे ती महत्वाची आपल्यासाठी आणि ती उजनी टक्केवारी ही 80.63% धरण बदलले. काल सायंकाळी 6 वाजता उजनी धरण 74.28% भरलं होतं. 12 तासामध्ये दर्शक हो उजनी धरण जवळपास 6% हे वधारले. आता उजनी धरणाची दमदार वाटचाल ही आता शतकाकडे व्हायला सुरू झाली. कारण धरण आता 80% भरले आणि त्यामुळं दौंडचा विसर्ग आणखीन चालूच आहे. त्यामुळे शतक आपलं उजनी धरण कधी पूर्ण करणार आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी वीर धरणामधून जे काही पाणी सोडलं होतं ते वीर धरणातलं पाणी सकाळी 7 वाजता पंढरपूरमध्ये त्याची पाणी पातळी आहे ते जवळपास 17,246 क्युसेक्स ही पंढरपूरच्या चंद्रभागेचे जे काय तिथं कोल्हापूरचं बंदर आहे त्या बंदराला ती पाणी पातळी आहे. त्यामुळे आता ती आणि कालपासून तो वीरचा विसर्ग कमी केला आहे त्यामुळे कदाचित यापेक्षा जास्त पाणी पातळी वाढणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येते. मात्र जर वरून विसर्ग वाढवला तर मात्र पाणी पातळी वाढू शकते. तुर्तास तरी पंढरपूरमध्ये सकाळी 7 वाजता जो काय विसर्ग होता तो 17,246 क्युसेक होता आणि उजनी धरण हे 80% या ठिकाणी भरले. दौंडची आवक जी आहे ती दौंडची आवक आज सकाळी 6 वाजता 62,000 होती. उजनी धरणातून भीमा या पात्रामध्ये कोणत्या प्रकारचा विसर्ग सुरू नाही. फक्त सिनामाडासाठी 280 क्युसेक्स, दहेगावसाठी 90 क्युसेक्स, बोगद्यासाठी 900 क्युसेक्स आणि मुख्य केंद्रासाठी 2,000 क्युसेक विसर्ग हा सुरू आहे. उजनी आणि वीरची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू त्यासाठी आपलं जे परिवर्तन न्यूज चॅनल आहे ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.